नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सुभेदारांच्या घरी रक्षाबंधनाची तयारी चालू असते. तेवढ्यातच तेथे पूर्णाजी येते आणि ओरडतच सायलीला म्हणते उठ. तर सायली उठून विचारते माझं काही चुकलं का? तर पूर्णाजी म्हणते हो चुकलंय तुझं. ज्या बहिणीने आज भावाला राखी बांधायची ती मोबाईलच्या डबड्यात तोंड घालून बसलीये. आणि तुझी चूक ही आहे की तू तुझ्या नंदेचं वागणं खपवून घेतीयस. तर कल्पना लगेच म्हणते पूर्णाई आता तुम्हीच बोललात ते बरं केलं. आता तरी बघू अस्मिता तिच्या जाग्यावरून उठते का? तर पूर्णाजी रागातच अस्मिताला उठ असं म्हणत असतात, परंतु अस्मिता काही उठत नसते. तर अर्जुन आणि अश्विन दोघेही ओरडून तिला म्हणतात अगं उठ. तर अस्मिता उठते तर पूर्णाजी तिला पाटाखाली रांगोळी काढायला सांगते. तर अस्मिता म्हणते मी ना उठणारच होते, पण त्या रांगोळीने माझे हात खराब होतात, बोटं खराब होतात ना, म्हणून मी नाही काढली. तर अश्विन म्हणतो मग काय झालं? तू रांगोळी लागलेल्या हाताने जरी आम्हाला राखी बांधलीस ना तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर रविराजसुद्धा म्हणतो तन्वी बाळा तू पण मदत कर ना तिला. तर अस्मिता आणि प्रिया दोघी मिळून रांगोळी काढायला लागतात. तर पूर्णाजी सायलीला म्हणते जर तू या दोघींना मदत केलीस तर गाठ माझ्याशी आहे. प्रतापचा चेहरा उतरलेला असतो तर सायली त्याच्याजवळ जाऊन बसते आणि म्हणते बाबा तुम्ही अजूनही तोच विचार करताय ना की प्रतिमात्या तुम्हाला राखी बांधणार नाहीत? प्रताप म्हणतो मी किती दुर्दैवी भाऊ आहे बघ ना सायली, आज इतक्या वर्षांनी माझी बहीण परत आली आहे, पण माझं रक्षाबंधन काही होणार नाहीये. सायली म्हणते बाबा मी तुम्हाला शब्द देते, आजचा दिवस तुमच्या मनासारखा साजरा होईल. तर कल्पना अस्मिताला म्हणते तुझी रांगोळी झाली का काढून? तर अस्मिता म्हणते हो झाली. तर कल्पना अर्जुन आणि अश्विनला म्हणते चला या आणि ओवाळून घ्या. तर अर्जुन ओवाळायला आल्यानंतर म्हणतो छान काढली आहे रांगोळी. अस्मिता अर्जुनला ओवाळते आणि त्याला म्हणते माझं गिफ्ट. तर अर्जुन म्हणतो ॲक्च्युली मी गिफ्ट आणायला विसरलोय आणि मला रात्री आठवलं. तर अस्मिता म्हणते मग तुला आज सकाळपासून तर वेळ होता ना तुझ्याकडे, मग का नाही आणलं तू माझं गिफ्ट? तर अर्जुन म्हणतो खरंच विसरलो मी, नेक्स्ट टाईम देईन तुला. अस्मिता म्हणत असते मला आत्ताच्या आत्ता गिफ्ट हवंय. तर रविराज म्हणतो आज तरी बहिणीची चेष्टा नको करूस. तर अर्जुन अस्मिताला डोळे मिटायला सांगतो आणि तिचं गिफ्ट तिच्या हातावर ठेवतो. ते बघून अस्मिता म्हणते ई एवढं छोटं. तर अर्जुन म्हणतो अगं बघ तरी. प्रिया लगेच अस्मिताला म्हणते अस्मिता अगं उघडून तरी बघ, अर्जुनने दिलंय म्हणजे काहीतरी स्पेशल असणार आहे. अस्मिता उघडून पाहते तर त्यात डायमंडचे कानातले असतात. ते पाहून तर अस्मिता खूपच खुश होते. तर अर्जुन म्हणतो हे छोटंसं गिफ्ट आहे ना, तर तू मला परत दे, मी माझ्या बायकोला देईन. तर अस्मिता म्हणते नाही हे गिफ्ट माझं आहे. त्यानंतर अस्मिता अश्विनला ओवाळण्याच्या आधी विचारते तू मला गिफ्ट देणार आहे ना? तर अश्विन म्हणतो हो देणार आहे. अस्मिता अश्विनला ओवाळत असताना सायलीच्या लक्षात येतं की प्रताप हा खूप उदास झालेला असतो, कारण त्याला वाटत असतं की त्याला प्रतिमा ओवाळणार नाही. सायली प्रतिमाच्या रूममध्ये येते आणि एक साडी काढून प्रतिमाला म्हणते पटकन तयार होता का तुम्ही प्रतिमा आत्या? आजच्या दिवशी तरी साडी नेसायला हवी ना. प्रतिमाला मात्र काही कळत नसतं. तर सायली म्हणते आज खूप खास दिवस आहे, तुम्ही आधी तयार व्हा ना, मग तुम्हाला कळेलच. तर सायली प्रतिमाला सांगते की आज रक्षाबंधन आहे, भावा बहिणीचं पवित्र नातं साजरं करण्याचा दिवस. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना असं नातं असतं हे. आणि हे बहीण भाऊ एकमेकांशी कितीही भांडले ना तरीही आईवडिलांसमोर एक होतात आणि एकमेकांच्या चुका लपवतात. त्यांचं वय कितीही वाढलं तरी हा बंध सैल होत नाही. ती प्रतिमाच्या हातात ती साडी देऊन तिला रेडी व्हायला सांगते आणि म्हणते तुम्ही तुमच्या भावाला आज राखी बांधाल ना प्रतिमा आत्या? बाहेर सगळे प्रतिमा येण्याची वाट बघत असतात. प्रताप कल्पनाला म्हणतो उचल तो पाट आणि आवरून ठेवा हे सगळं. माझी आजची राखी पौर्णिमासुद्धा मागच्या काही वर्षांसारखीच गेली. आणि तो पूर्णाईला म्हणतो नको बघूस दाराकडे, नाही येणार आहे ती. इतक्या वर्षांनी माझी बहीण घरात आली आहे, पण तिला नातच आठवत नाही आहे. प्रताप खूप उदास असतो. तेवढ्यात सायली प्रतिमाला घेऊन तेथे येते आणि म्हणते त्यांना आठवत नाही आहे, पण आपल्या तर लक्षात आहे ना. सायलीचा आवाज ऐकून सगळे तिच्याकडे पाहतात आणि तिथे प्रतिमाला पाहून तर सगळ्यांना खूप आनंद होतो. प्रतापचा तर आनंद गगनात मावेनासा होतो. तर रविराज म्हणतो प्रताप तुझी सून पुन्हा जिंकली बघ, बस पाटावर. तर पूर्णाजीसुद्धा म्हणते हो प्रताप, या दिवसाची खूप वर्षांपासून वाट पाहिलीस तू, जा प्रतिमाकडून राखी बांधून घे. तर प्रताप पाटावर बसतो. तर सायली प्रतिमाला म्हणते तुम्हाला तुमच्या भावाची ओळख पटतीये का? प्रतिमा हळूवारपणे प्रतापच्या चेहऱ्याकडे बघते, परंतु काहीच रिॲक्ट करत नाही. तर सायली म्हणते हरकत नाही, तरीही तुम्ही त्यांना राखी बांधू शकता. प्रताप म्हणतो प्रतिमा आज मी तुला आठवत नसेल, पण परत एकदा मी तुला आज वचन देतो, मी तुझं आयुष्यभर रक्षण करेन. प्रतिमा सायलीच्या हातातील ताट घेऊन प्रतापला ओवाळण्यासाठी पुढे येते. तर
प्रियाचा चेहरा तर पूर्णपणे उतरलेला असतो. ती मनात विचार करते, जे आत्तापर्यंत झालं नाही ते जर या राखीमुळे झालं तर मला तर हे रोजचं टेन्शन आता झेपत नाहीये. प्रतिमा प्रतापला ओवाळते, त्याला राखी बांधते. प्रिया सोडली तर बाकी सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो आणि हे सगळं फक्त आणि फक्त सायलीमुळे शक्य झालेलं असतं. सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात. प्रतिमाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. तिच्या डोळ्यातील थेंब प्रतापच्या हातावर पडतो आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पूर्णाजी सायलीला म्हणत असते, आपल्या घरातील नात्याचं खऱ्या अर्थानं तू रक्षण केलंस सायली. खरा भाऊ तोच असतो जो तिच्या बहिणीच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देत नाही, जो तिच्या आनंदाचा विचार करतो आणि हे सगळं आपल्या घरासाठी करणारी तू आहेस. म्हणून आपल्या घरातर्फे मी ही राखी तुला बांधते. तर त्या दोघी आनंदाने एकमेकींना मिठी मारतात. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. भेटू उद्याच्या भागात.